राजीव अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, म्हणजेच आज आपण सराव संच 1.5 ही आज आपण पाहणार आहोत। तर ही सराव संच पाहताना ही सराव संच आपल्याला कशावरती आहे हे आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल। तर ही सराव संच जी आहे ही शाब्दिक उदाहरणावरती आहे आणि शाब्दिक उदाहरण म्हणजेच कोणते की आपला जो चॅप्टरचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। तर या समीकरणांचा आपल्याला उपयोग कशासाठी होतो, म्हणजे त्याचं उपयोजन म्हणून, म्हणजे याचा वापर कोणत्या ठिकाणी होतो, कोणत्या प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी होतो, तर हे आपल्याला या शाब्दिक उदाहरणांमधून पाहायचं आहे। तर हे जे सराव संच आहे 1.5 ही कशावरती अवलंबून आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे जे आहे त्यांच्या उपयोजन यांचा वापर यावरती अवलंबून आहे। तर चला आज आपण सराव संच 1.5 हे पाहणार आहोत। सराव संच पाहण्याच्या सुरुवातीला आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा। तर चला आपण सुरुवातीला पहिले उदाहरण पाहूया। सराव संच 1.5 मधील आपल्याला उदाहरण काय दिलं आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट। दोन संख्या आहेत आणि त्यांच्यामधला फरक किती दिलेला आहे, आपल्याला 3 दिलेला आहे। दोन संख्यांमधला फरक आहे याचा अर्थ काय लक्षात घ्यायचा, मी अगोदर पूर्ण उदाहरण वाचतो। दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। दोन कंडिशन आपल्याला मिळवायच्या आहेत, कारण दोन सामायिक आपल्याला रेषीय समीकरण तयार करायचे आहेत आणि मग त्यासाठी आपल्याला दोन या ठिकाणी अटी दिलेल्या आहेत, म्हणजेच कंडिशन दिलेल्या आहेत। तर पहिली अट या ठिकाणी काय दिलेली आहे, दोन संख्यामधील फरक 3 असून, म्हणजे दोन संख्या आहेत आणि त्यामध्ये फरक 3चा आहे। आता फरक आहे म्हटल्यानंतर काय असणार आहे, एक संख्या मोठी असेल एक संख्या लहान असणार आहे। ओके, हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे। नंतर पुढे काय म्हटलेलं आहे, मोठ्या संख्येची तिप्पट। मोठ्या संख्येची तिप्पट करायची आहे म्हणजे त्याला 3 ने गुणावं लागेल तिप्पट म्हटल्यानंतर, आणि लहान संख्येची दुप्पट, आणि लहान संख्येची दुप्पट म्हटले म्हणजे लहान संख्येला 2 ने गुणावं लागेल। यांची बेरीज 19 आहे आणि ती केलेली तिप्पट आणि केलेली दुप्पट यांची बेरीज किती घ्यायची, आपल्याला 19 घ्यायची आहे, तर त्या संख्या शोधा। तर आपल्याला त्यावरून त्या संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत। तर दिलेल्या उदाहरणावरून आपण सुरुवातीला समजा करू, आपल्याला दोन संख्या कोणत्या आहेत त्या माहीत नाहीत, तर आपण सुरुवातीला समजा घेऊ, एक संख्या x घेऊ, मोठी संख्या x घेऊ, लहान संख्या y घेऊ। म्हणजे सुरुवातीला आपण काय घेता येईल, आपल्याला समजा, हे पहिलं उदाहरण आहे, म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, समजा मोठी संख्या, समजा मोठी संख्या काय घेणार आपण, x मानू, मोठी संख्या बरोबर x, आणि लहान संख्या किंवा ह्याला छोटी संख्या म्हटलं तरी चालेल, लहान संख्या काय घेतली आपण, y घेतली। आणि मग पहिली अट काय दिली आहे, पहिली अट म्हणजे काय सांगितलेलं, दोघांमधला फरक हा किती आहे, 3 आहे। मग अटीवरून आपल्याला काय लिहिता येईल, फरक म्हटले म्हणजे दोघांची बेरीज नसणार आहे, यांची काय घ्यावं लागेल आपल्याला, वजाबाकी, म्हणजे x आणि y यांच्यामधला फरक म्हणजे मोठे आणि लहान यांच्यामधला फरक किती आहे, 3 आहे। हे समीकरण नंबर 1 आपल्याला तयार होईल। पुढे समीकरण नंबर 2 तयार करायचं आहे, त्यासाठी आपल्याला दुसरी अट म्हणावं लागेल। दुसरी अट काय आहे हे पाहावं लागेल। दुसरी अट काय दिली आहे, मोठ्या संख्येची तिप्पट करायची आपल्याला। मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे मोठ्या संख्ये कोणती, इथं x, मग x ची तिप्पट म्हणजेच काय होईल, 3x, अधिक आपल्याला बेरीज करायची, आणखी पुन्हा काय काय घ्यायचं आपल्याला, लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या y आहे, y ची दुप्पट म्हणजेच काय होईल, 2y, यांची बेरीज म्हटलं होतं म्हणून बेरीज केली, आणि ही बेरीज किती आहे, 19 आहे। हे समीकरण नंबर 2 तयार होईल। तर आपल्याला एक समीकरण आणि दोन समीकरण हे सोडवायचे आहेत एक सामायिक समीकरण पद्धतीने, आणि यावरून म्हणजे सहगुणक सारखा करून, आणि यावरून आपल्याला x आणि y च्या किमती मिळतील, आणि x y च्या किमती म्हणजेच काय असेल, मोठी संख्या आणि लहान संख्या, म्हणजे त्या आपल्याला संख्या मिळून जातील। तर आपण सुरुवातीला सहगुणक सारखे करूया। या ठिकाणी y आहे, या ठिकाणी 2y आहे, तर आपल्याला समजा वायचे सहगुणक सारखे करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या समीकरण 1ला कितीने गुणावं लागेल, 2ने, म्हणजेच काय म्हणता येईल, या ठिकाणी समीकरण 1ला 2ने गुणून, म्हणजे 2ने गुणल्याचं समीकरण काय तयार होईल, 2x वजा 2y बरोबर 3ला 2ने गुणल्याचं 3 दुने 6, हे समीकरण नंबर 3 तयार झालं। आता आपण कोणत्या दोघांचे सहगुणक सारखे केले, या समीकरण 2मध्ये आणि समीकरण 3मध्ये सहगुणक आपण सारखे केलेले आहेत। तर आपण समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करायची का वजाबाकी करायची हे ठरवायचं आहे। तर आपण कसे ठरवणार, या 2 आणि या 2 हे सारखे आहेत, मग या दोघांचे आपण चिन्ह चेक करणार, चिन्ह कोणतं आहे ते। दोघांना जर चिन्ह सारखं असेल तर त्यांची वजाबाकी करतो, आणि दोघांना जर चिन्ह वेगळं असेल तर आपण त्यांची बेरीज करतो। मग या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी वजा आहे, म्हणजे चिन्ह वेगळे आहेत, म्हणजे आपल्याला समीकरण 2 आणि 3ची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल। म्हणजे समीकरण 2 अधिक समीकरण 3 या दोघांची आपण काय करणार आहोत, बेरीज। मग या ठिकाणी बेरीज घेऊ, म्हणजेच काय येईल, 3x अधिक 2y बरोबर 19, हे झालं दुसरं समीकरण। आणि तिसरं समीकरण काय आहे, 2x वजा 2y बरोबर 6, हे दुसरं समीकरण। आणि आपल्याला काय करायचे आहे,
ह्या दोन समीकरणांची बेरीज. तर बेरीज काय येईल, 2x अधिक 3x म्हणजेच 5x. हे 2y वजा 2y कट झाले, 19 अधिक 6, 19 आणि 6 25, म्हणजेच x बरोबर 25/5, 5 एके 5, 5 वजा 25, म्हणजे xची किंमत मिळाली आपल्याला 5. पुढे ही आलेली किंमत समीकरण आपण 1, 2, 3 कुठेही ठेवली तरी चालेल, आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजेच काय मिळेल, म्हणजेच काय म्हणता येईल, x बरोबर 5 समीकरण 1 मध्ये ठेवू. याला आपण 1 मध्ये ठेवू तर काय मिळेल आपल्याला, xची किंमत 5, म्हणजेच या ठिकाणी 5 वजा y बरोबर 3. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, हे 5 इकडे घेऊन जाऊ, वजा y बरोबर 3, हे अधिक आहेत, इकडे आल्यानंतर वजा होतील. वजा y बरोबर काय येईल, 3मधून 5 वजा होणार नाहीत, म्हणजेच काय 5मधून 3 वजा करू मग, म्हणजे किती आले 2. परंतु आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, मग मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वजा आहे. हे वजा इकडचे वजा कट होऊन जातील, कॅन्सल होतील, म्हणजेच काय राहिले आपल्याला y बरोबर 2 मिळतील. y बरोबर 2. परंतु म्हणजेच आपल्याला x आणि y मिळाले, म्हणजेच मोठी संख्या कोणती आहे, x 5 आहे आणि लहान संख्या 2 आहे. तर त्या दोन संख्या काय म्हणता येईल आपल्याला, तर त्या दोन संख्या 5 आणि 2 आहेत. तर त्या दोन संख्या काय आहेत, 5 आणि 2. अशा प्रकारे आपल्याला पहिले उदाहरण सोडवता येईल. उदाहरण सोपे आहे, या फक्त सुरुवातीला आपल्याला पहिली अट आणि दुसरी अट यावरून 2 समीकरण तयार केले की उदाहरण सोडवायला बाकी सोपं आहे. चला, यानंतर आपण उदाहरण नंबर 2 हे पाहणार आहोत. तर उदाहरण नंबर 2 मध्ये आपल्याला कृती ही पूर्ण करायची आहे. तर यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे आपल्याला, मी एक आयत आहे आणि याबरोबर आपल्याला बाजूंची त्यांच्या मापं दिलेले आहेत. यावरून आपल्याला x आणि y याच्या किमती काढायला सांगितल्यात आणि त्याच्याच खाली त्याचे क्षेत्रफळ आणि परिमिती हे सुद्धा दोन्ही काढायला सांगितलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला यावरून आपल्याला समीकरण 2 तयार करावं लागतील आणि समीकरण 2 तयार करून यामध्ये x आणि y च्या किमती काढाव्या लागतील. तर यामध्ये आपण सुरुवातीला काय करणार, यामध्ये आपल्याला आयताचा गुणधर्म माहीत आहे. आयताचा गुणधर्म काय आहे, की आयताच्या सम्मुख बाजू या कशा असतात, सम्मुख बाजू एकरूप असतात, एकरूप किंवा समान असतात. म्हणजेच आपल्याला समोरासमोरील बाजू ज्या आहेत ह्या काय घेता येतील, आपल्याला सारखे घेता येतील. म्हणजेच 2y बरोबर काय घेता येईल आपल्याला, x अधिक 4 घेता येईल. म्हणजे ह्या समोरासमोरील बाजू सारख्या घेता येतील. म्हणजे x अधिक 4 आपण सुरुवातीला ही बाजू घेऊ, म्हणजेच x अधिक 4 बरोबर ही समान कोणाबरोबर असणार आहे, या बाजूबरोबर, म्हणजेच 2y बरोबर. मग आपल्याला याच्यावरून समीकरण तयार करायचं. समीकरण तयार करण्यासाठी काय करावं लागेल, हे x आणि y एका साईडला आणि जे स्थिर पद आहे ते दुसऱ्या साईडला. म्हणजेच हे समीकरण काय मिळेल, x ह्या 2yला इकडे घेतल्यानंतर वजा 2y बरोबर याला 4ला या इकडे घ्या, म्हणजेच काय येईल वजा 4. हे समीकरण नंबर 1 तयार होईल. ज्याप्रमाणे समीकरण 1 तयार झालं त्याचप्रमाणे दुसरंही समीकरण तयार करायचं आहे. आता या समोरासमोरील बाजू आपल्याला सारखे घ्यायचे आहे. तर आपण सुरुवातीला हे जे आहे 4x अगोदर घेऊ, म्हणजे 4x वजा y बरोबर ह्याबरोबर कोणती साईड येणार आहे, 2x अधिक y अधिक 8, 2x अधिक y अधिक 8. पुन्हा या समीकरणामध्ये x आणि y एका साईडला घ्यायचे आणि ज्याच्यामध्ये x किंवा y नाहीत म्हणजे स्थिर पद हे उजव्या बाजूला ठेवायचे. म्हणजेच x आणि y आपल्याला इकडे आणावं लागेल. म्हणजेच काय होईल, हे 4x आहे तसेच हे 2x इकडे आल्यानंतर वजा 2x, नंतर हे वजा y आहे तसेच आणि हे अधिक y इकडे आल्यानंतर काय होतील वजा y बरोबर या साईडला काय राहिले आता फक्त 8. तर आपण ह्याला सोडवू. हे सोडवताना काय होईल, 4x वजा 2x म्हणजेच 2x वजा y दोघांना सारखे चिन्ह आहे. सारखे चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करून त्यांना सारखं चिन्ह, म्हणजे 1y अधिक 1y म्हणजेच काय झाले 2y आणि दोघांना जे समान चिन्ह आहे ते बरोबर 8. हे समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 मिळालं, समीकरण 2 मिळालं, तर आपल्याला समीकरण 1 आणि 2 हे सोडवायचे आहेत. समीकरण 1 आणि 2 हे सोडवण्यासाठी आपल्याला सहगुणक सारखे करावे लागतील x किंवा y साठी. मग या ठिकाणी yचे सहगुणक सारखे आहेत तर आपण त्यांचे चिन्ह पाहणार आहोत. या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी सुद्धा वजा आहे. जर वजा असेल तर आपण काय करतो, दोघांना चिन्ह सारखे असतील तर समान चिन्ह असेल तर त्यांची वजाबाकी करतो. म्हणजे समीकरण 1 आणि 2 यांची काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी. पण वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायचं आहे, मोठ्यातून लहान वजा करायचा. म्हणजे मोठा कोण आहे, समीकरण 2 हे मोठं आहे वजा 1. मग समीकरण 2 सुरुवातीला लिहून घेऊया, 2x वजा 2y बरोबर या ठिकाणी 8 येईल. पुढे आणखी काय येईल, समीकरण 1 x वजा 2y बरोबर वजा 4.
तर या ठिकाणी यांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकीमध्ये सर्वांचे चिन्ह बदलता येतील. या ठिकाणी वजाचे अधिक होईल, या ठिकाणी वजाचे अधिक होईल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 2x वजा x म्हणजेच 1x शिल्लक राहील. पुढे अधिक वजा 2 अधिक 2 म्हणजे हे 2 कट होऊन जातील, बरोबर 8 अधिक 4 म्हणजेच 12. म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला 12 मिळालेली आहे. पुढे आलेली एक्सची किंमत कुठे ठेवायची समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवून, कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तरी चालेल. म्हणजे आपण काय म्हणूया x बरोबर 12 समीकरण 1 मध्ये ठेवून, 1 मध्ये ठेवून समीकरण 1 काय आहे या ठिकाणी आहे x म्हणजेच 12 वजा 2y बरोबर वजा 4. आपल्याला yची किंमत काढायची. अगोदर हे 12 इकडे घेऊन जाऊ, राहिले या ठिकाणी वजा 2y बरोबर वजा 4. हे 12 इकडे अधिक आहे, या ठिकाणी काय होईल वजा 12 होईल. तर हे सोडवताना काय होईल वजा 2y बरोबर वजा 4 वजा 12. दोघेही वजा वजामध्ये आहेत, वजा 4 वजा 12 म्हणजे दोघांची बेरीज आणि सारखं चिन्ह त्यांना म्हणजेच वजा 16. हे वजा कट होतील म्हणजे 2y बरोबर 16. म्हणजेच y बरोबर 16/2 बेअठी 16. म्हणजे yची किंमत काय मिळाली आपल्याला 8 मिळाली. आता xही मिळाला आहे आणि yसुद्धा मिळाले. यावरून आपल्याला काय काढायचे x आणि yच्या किमती काढायला सांगितल्या होत्या. आपण x आणि yच्या किमती काढलेल्या आहेत. यानंतर आपल्याला काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचे आणि परिमिती काढायची. परंतु त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे क्षेत्रफळासाठी त्याचे सूत्रही माहीत पाहिजे क्षेत्रफळ आणि परिमितीसाठी. पण कोणासाठी आयताची परिमिती आयताचे क्षेत्रफळ. परंतु त्यासाठी आपल्याला आयताची बाजू माहीत पाहिजे आणि लांबी आणि रुंदी माहीत पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी लांबी काय घेता येईल 4x वजा y ही लांबी असेल आणि रुंदी आपल्याला ही किंवा ही दोन्हीपैकी एक कोणतीही रुंदी घेता येईल आपल्याला. त्यावरून आपल्याला रुंदी किती आहे ते पण ठरवता येईल. म्हणजे सुरुवातीला आपण या ठिकाणी म्हणू आयताची लांबी कोणती घेणार जी सर्वात मोठी बाजू आहे ती आपण आयताची लांबी घेऊ, बरोबर. काय घेता येईल आपल्याला आयताची लांबी बरोबर 4x वजा y घेता येईल. 4x वजा y म्हणजेच 4 गुणुले xची किंमत किती आहे या ठिकाणी 12 वजा yची किंमत 8. म्हणजे या ठिकाणी काय आले 12 चौक 48 वजा 8 म्हणजेच आयताची लांबी आलेली आहे 40. नंतर यावरून आपल्याला रुंदी काढायची. रुंदी या ठिकाणी काही एकक नाही आला म्हणून आपण इथं एकक लिहू. नंतर रुंदी काढायची आहे. रुंदी काढण्यासाठी काय करणार दोन्हीपैकी एक कोणती तरी बाजू वापरू, एकतर ही वापरू किंवा या साईडची वापरू. सुरुवातीला समजा 2y हे लहान आहे 2y वापरू. म्हणजेच काय येईल 2 गुणुले y म्हणजेच किती आहे 8 म्हणजेच किती झाले बेअठी 16. म्हणजे रुंदी काय मिळाली आपल्याला रुंदी बरोबर 16 एकक. याला माप काही नाही म्हणून आपण याला एकक देऊ. म्हणजे ही लांबी मिळाली आणि एक रुंदी मिळाली. आता यावरून आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यासाठी आयताचे क्षेत्रफळ सूत्र माहीत पाहिजे. म्हणजेच काय म्हणता येईल आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी. म्हणजेच लांबी किती आहे या ठिकाणी लांबी 40 आहे, 40 गुणुले रुंदी किती आहे या ठिकाणी 16. यांचा गुणाकार करू 16 0 0 आणि 16 चौक 64. परंतु हे जे आहे हे क्षेत्रफळ आहे. मग क्षेत्रफळाचं एकक काय असतं चौरस एकक. आपल्याला हे सेंटीमीटर आहे की काय आहे ते माहीत नाही म्हणून ते आपण तसंच ठेवू. नंतर आयताची परिमितीसाठीचं सूत्र काय आहे आयताची परिमिती म्हणजेच सर्व बाजूंची बेरीज. तर आपण त्यासाठी सूत्र काय लिहू 2 कंसामध्ये l अधिक b. l अधिक b म्हणजेच काय लांबी अधिक रुंदी. म्हणजे 2 कंसामध्ये l किती आहे लांबी 40 अधिक रुंदी आहे 16. म्हणजेच 2 गुणुले हे कंस आहे म्हणजे गुणाकार आहे 40 अधिक 16 म्हणजेच 56 आणि 56 दुने म्हणजेच 112. परंतु काय येईल हे एकक कारण ही परिमिती आहे. म्हणजे हे झाले आयताचे क्षेत्रफळ 640 चौरस एकक आणि आयताची परिमिती 112 एकक. यानंतर आपण उदाहरण नंबर 3 हे पाहणार आहोत. उदाहरण तिसरे आपल्याला दिलेलं आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट जर मिळवली तर त्यांची बेरीज आपल्याला 70 येते म्हणून सांगितलेलं. म्हणजे वडिलांचं वय आहे आणि वडिलांच्या वयामध्ये जर मुलाच्या वयाची दुप्पट केली तर ती किती येते 70 येते. ही पहिली अट आहे. दुसरी अट दिलेली आहे आपल्याला आणि मुलाच्या वयामध्ये. आता मुलाच्या वयामध्ये आपल्याला काय करायचे वडिलांच्या वयाची दुप्पट
अधिक करायची म्हणजे बेरीज करायची, तर त्यावेळेस त्यांची बेरीज काय येते आपल्याला 95 येते म्हणून सांगितलं. म्हणजेच वडिलांच्या वयामध्ये जर मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची जर दुप्पट केली तर ती किती येते 95 येते. तर दोघांची आजची वय काढा. तर त्यावरून आपल्या दोघांची आजची वय काढायची. म्हणजे आपल्याला वडिलांचं वय माहीत नाही आणि मुलाचंही वय माहीत नाही, तर एकासाठी एक्स घेऊ एकासाठी वाय घेऊ. समजा वडिलांचे वय सुरुवातीला काय म्हणता येईल, समजा वडिलांचे आजचे वय, आपल्याला आजचे वय काढायचं आहे. आजचे वय काय आहे एक्स वर्ष आहे, एक्स वर्ष. आणि मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे वय पण घ्यायचं आहे. आणि आपण मुलाचे आजचे वय काय घेणार आहोत वाय वर्ष. तर यावरून आपल्याला काय ठरवायचं आहे, पहिली अट दिलेली आहे आपल्याला. पहिली अट काय आहे, पहिली अट सांगितलेली आहे की जे वडिलांचं वय आहे त्या वडिलांच्या वयामध्ये काय करायची, मुलाचं जे वय आहे त्या मुलाच्या वयाची दुप्पट मिळवायची आहे. म्हणजे वडिलांचं वय किती आहे एक्स, आणि ह्या एक्समध्ये दुप्पट मिळवायची आहे. कुणाची दुप्पट मिळवायची आहे, मुलाचं जे वय आहे त्या मुलाच्या वयाची. म्हणजेच काय दुप्पट म्हणजेच काय असेल 2y. आणि त्यावेळेस त्या दोघांच्या वयांची बेरीज किती येते म्हणून सांगितलेले 70. हे झाले पहिले समीकरण. पुढे दुसरी अट, दुसरी अट दिलेली आहे आपल्याला. दुसरी अट काय आहे, दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलं आहे की मुलाच्या वयामध्ये काय केलं आहे, वडिलांच्या वयांची दुप्पट केलेली आहे. आता मुलाचे वय किती आहे, त्यामध्ये मुलाचे वय हे वाय आहे आणि ह्या मुलाच्या वयामध्ये काय केली, वडिलांच्या वयाची दुप्पट. मग वडिलांचे वय किती आहे एक्स आणि त्याची दुप्पट म्हणजेच काय असेल 2x केली, तर त्यावेळेस त्या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे वडिलांच्या वयाची दुप्पट आणि मुलाचं वय असे दोघांची बेरीज ही काय येते 95 येते. हे समीकरण नंबर 2. आता हे आपण 2 समीकरण मिळवले. या 2 समीकरण आपल्याला सोडवायचं आहे आणि यावरून एक्स आणि वायची किंमत काढायची. आणि एक्स आणि वायची किंमत म्हणजेच काय असेल, वडिलांचे आजचे वय आणि मुलाचे आजचे वय. तर यावरून आपण सुरुवातीला सहगुणक सारखे करू. सुरुवातीला आपल्याला एकतर एक्सचे सहगुणक सारखे करता येईल किंवा वायचे सहगुणक सारखे करता येईल. या ठिकाणी आपण एक्सचे सहगुणक सारखे करू. म्हणजेच या ठिकाणी काय आहे एक्स आहे, तर या ठिकाणी 2x आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 आणायचे आहेत. समीकरण 1मध्ये या ठिकाणी 2 आणायचे आहेत. म्हणजे समीकरण 1ला काय करावं लागेल, 2ने गुणावं लागेल. म्हणजे समीकरण 1ला 2ने गुणून, समीकरण 1ला 2ने गुणल्यानंतर काय येईल, याला 2ने गुणा, 2x अधिक 2yला 2ने गुणा म्हणजेच 4y आणि 70ला 2ने गुणल्यानंतर 140. हे समीकरण नंबर 3 तयार होईल. समीकरण 2 आणि 3मध्ये आपण एक्सचे सहगुणक सारखे केले. तर यावरून ठरवायचे की दोघांची बेरीज करायची की वजाबाकी करायची. दोघांचे चिन्ह पाहायचं, याला अधिक आहे यालाही अधिक आहे म्हणजेच समान चिन्ह आहे. तर जर समान चिन्ह असेल तर आपण काय करतो, दोघांची वजाबाकी करतो. म्हणजेच समीकरण यामध्ये मोठं कोणतं आहे ते पाहायचं, मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करायचं. या ठिकाणी 140 आहेत म्हणजे समीकरण 3 मोठे आहे. म्हणजे समीकरण 3मधून काय करूया, हे जे समीकरण 2 आहे हे वजा करता येईल. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, या ठिकाणी सुरुवातीला मोठे समीकरण म्हणजे 2x अधिक 4y बरोबर 140. आणि लहान समीकरण कोणते आहे, या ठिकाणी दुसरे समीकरण म्हणजेच 2x अधिक y बरोबर 95. यांची वजाबाकी करू. वजाबाकी करायची आहे म्हणजे सर्वांचे चिन्ह बदलतील या ठिकाणी. म्हणजेच काय राहिले, इथं 2 वजा 2 हे कट होऊन जाईल. नंतर 4y वजा हे y म्हणजे 4yमधून 1y कट झाले म्हणजेच काय मिळाले 3y बरोबर 140 वजा 95. 140मधून 95 वजा केले, या ठिकाणी 45 राहतील. म्हणजेच y बरोबर काय मिळेल आपल्याला 45/3. 3ने भागाकार करू ह्याला. हे 3 इकडे आल्यानंतर भागाकारमध्ये होणार आहे. 3 1 3 3 1 3. या ठिकाणी 1 शिल्लक राहील. 3 5 15. म्हणजेच yची किंमत किती आलेली आहे 15. yची किंमत 15 आलेली आहे. आता आलेली किंमत आपल्याला समीकरण 1 2 3 कुठेही ठेवलं तरी चालेल. आपण समीकरण 1मध्ये ठेवू. म्हणजेच y बरोबर 15 समीकरण 1मध्ये ठेवून, समीकरण 1मध्ये ठेवल्यानंतर समीकरण 1 काय मिळेल, x अधिक या ठिकाणी 2 आहे 2 गुणिले yची किंमत 15 बरोबर 17. म्हणजेच काय मिळाले x अधिक 15 दुने 30 बरोबर 70. या ठिकाणी पाहू आपण, हे 30 या साईडला घेतल्यानंतर काय मिळेल, x बरोबर 70 वजा 30 म्हणजेच काय मिळाले x बरोबर 40. ही झाली xची किंमत. म्हणजेच याचा अर्थ काय, मुलाचे वय किती आहे, मुलाचे वय म्हणजेच y आणि वडिलांचे वय म्हणजेच x म्हणजेच 40. म्हणून वडील आणि मुलगा, शेवटी वाक्य लिहायचं वडील आणि मुलगा
यांची आजची वय, यांची आजची वय किती आहे? वडिलांसाठी 40 वर्ष आणि 15 वर्ष आहे. हे आपण दोघांचं एकत्र लिहिलं. अगोदर वडिलांचं नाव लिहिलं म्हणून अगोदर वडिलांचं वय लिहावं लागेल 40 वर्ष आणि नंतर मुलाचं वय 15 वर्ष आहे. ओके, अशा प्रकारे उदाहरण सोपं आहे. यावर सुरुवातीला आपल्याला फक्त या 2 अटी तयार करायच्या आहे. दिलेल्या अटीमध्ये 2 दुप्पट होतं मुलाच्या वयाची म्हणून 2 वय झालं. या ठिकाणी वडिलांच्या वयाची दुप्पट होती म्हणून 2x झालेले आहे. यानंतर आपल्याला उदाहरण नंबर 4 हे पाहायचे आहे. उदाहरण नंबर 4 आपल्याला दिलेलं आहे. पाहू. एका अपूर्णांकाचा छेद, अपूर्णांक दिलेला आहे. अपूर्णांक म्हणजे त्यामध्ये अंश आणि छेद असेल. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद काय घ्यायचा आपल्याला? ज्याची अंशाची दुप्पट आहे त्याच्यापेक्षा तो 4ने जास्त आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर, जर आपण अंश आणि छेद दोघांमधून पण 6 वजा केले तर आपल्याला काय म्हटले? तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे छेद हा काय होतो? अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. तर त्यावरून आपल्याला तो अपूर्णांक काय करायचा आहे? काढायचा आहे. सुरुवातीला आपल्याला अंश किती आहे किंवा छेद किती आहे या दोघांपैकी आपल्याला काहीच माहीत नाही. तर आपण एकासाठी अंशासाठी अंशासाठी x घेऊ आणि छेदासाठी y घेऊ. म्हणजे तो अपूर्णांक आपल्याला काय आहे ते आपल्याला मिळेल. सुरुवातीला समजा काय म्हणता येईल? समजा अंश अपूर्णांकाचा अंश बरोबर काय घेऊ आपण? x आणि छेद बरोबर काय घेऊ आपण? y. म्हणजेच तो अपूर्णांक काय तयार होणार आहे? अपूर्णांक बरोबर अपूर्णांक म्हणजेच काय असतो? अंश आणि छेद असेल म्हणजेच x छेद y होय तयार होईल. तर या ठिकाणी हा झाला अपूर्णांक. तर आपल्याला पहिली अट काय दिलेली आहे? आता आपल्याला पहिली अट पाहिजे कारण पहिल्या अटीवरून आपल्याला या ठिकाणी समीकरण 2 तयार करायचे आहेत. पहिल्या अटीवरून एक समीकरण आणि दुसऱ्या अटीवरून एक समीकरण. नंतर या ठिकाणी पहिली अट काय दिली आपल्याला? एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे अपूर्णांकाचा छेद म्हटले मग छेद किती आहे या ठिकाणी? एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे y आहे. आणि हा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय घेणार? बरोबर म्हणजे एका अपूर्णांकाचा छेद हा किती आहे? अंशाच्या दुपटीपेक्षा अंशाची दुप्पट. अंशाची दुप्पट म्हणजेच काय? अंश किती आहे? x आणि त्याची दुप्पट म्हणजेच काय असेल? 2x. आणि ह्याची दुप्पट करायची आणि दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. 4ने मोठा आहे म्हटल्यानंतर आपल्याला 4 हे काय करावं लागेल? अधिक करावं लागेल याच्यामध्ये म्हणजे अधिक 4 होतील. तर आपल्याला या दिलेल्या अटीवरून समीकरण तयार करायचं आहे. म्हणजेच काय करता येईल आपल्याला? हे y आपण इकडे घेऊन येऊ म्हणजे इकडे काय राहील? 0 राहील. ओके, परंतु आपल्याला हे 4 इकडे आणावं लागेल. म्हणजेच आपण हे y इकडे घेऊन जाऊ म्हणजे या ठिकाणी 0 बरोबर 2x हे नंतर वजा y अधिक 4 हे 4ला इकडे घेऊन येऊ. म्हणजेच मी अगोदर हे समीकरण लिहितो 2x वजा y आणि 4 इकडे आल्यानंतर काय होणार आहे? तर वजा 4 हे समीकरण नंबर 1 तयार होईल. नंतर दुसरी अट दिलेली आहे आपल्याला. दुसरी अट पाहायची आहे. दुसरी अट काय दिलेली आहे ते आता पाहायचं आहे. दुसऱ्या अटीमध्ये काय म्हटले? अंश आणि छेद यामधून आपल्याला 6 वजा केले असतात. म्हणजे अंश आणि छेद यामधून अंश व छेदातून 6 वजा करून 6 वजा करायचे आहेत. अंश आणि छेदामध्ये दोघांमधूनही 6 वजा करायचे आहेत. या ठिकाणी अंश आणि छेद यामधून किती वजा करायचे? 6. म्हणजेच आपल्याला समीकरण काय तयार होणार आहे? पहा या ठिकाणी अपूर्णांक आहे मग ह्या अपूर्णांक अंशामधून 6 वजा करायचे आहेत आणि हा छेद आहे याच्यामधून सुद्धा किती वजा करायचे? 6 वजा करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला तो अपूर्णांक काढायचा आहे. तर आपल्याला काय मिळेल? पहा या ठिकाणी ह्या अंशामधून 6 वजा केले म्हणजे काय आले? x वजा 6. नंतर छेदामधून 6 वजा करायचे आहेत आपल्याला दोघांमधूनही म्हणजेच छेदामधून 6 वजा केले. बरोबर जर आपण 6 वजा केले तर आपल्याला काय सांगितले? छेद हा किती येतो आहे? 12 पट येतो आहे. पण कशापेक्षा? अंशापेक्षा. आणि आपल्याला या ठिकाणी अंश माहीत नाही आपण लिहिला पण आपल्याला अंश माहीत नाही म्हणून आपण काय घेऊ? अंश 1 घेतला. म्हणजे जर अंश 1 आहे तर 1ची 12 पट म्हणजेच किती होईल? 12. म्हणजे जर अंश 1 असेल तर छेद काय होतो? त्याच्या 12 पटीने वाढतो आहे म्हणजेच किती होतो आहे? 12. तर आपल्याला हे एक कंडिशन तयार होईल. मग या दिलेल्या अटीवरून आपल्याला एक समीकरण तयार करायचं आहे. समीकरण तयार कसं करणार? तर यामध्ये तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार करता येईल आपल्याला. तिरकस गुणाकार करून या ठिकाणी तिरकस गुणाकार म्हणून आपण 12 गुणिले गुणाचा गुणाकार होईल 12 आणि 6 x वजा 6. 12 गुणिले x वजा 6 बरोबर या ठिकाणी 1 गुणिले y वजा 6 म्हणजेच y वजा 6 आहे तसे राहतील. या ठिकाणी 12ने गुणून घ्या आतमध्ये 12x वजा 12 पंचे 60 12 सख्ख 72 बरोबर y वजा 6. yला एका साईडला घ्या ज्याच्यामध्ये xy एका साईडला आणि ज्यामध्ये xy नाही तसे स्थिर पद दुसऱ्या साईडला. म्हणजेच हे 12x या yला इकडे घेतल्यानंतर वजा y
हे -6 आणि हे 72 इकडे घेतल्यानंतर +72 होईल. या ठिकाणी वजा आहे तिकडे अधिक होतील. तर याला सोडवू आपण. म्हणजेच 12x - y बरोबर एक अधिक आहे एक वजा आहे. अशा वेळेस आपण काय करतो, मोठ्यातून लहान वजा करतो. म्हणजेच 72मधून 6 वजा करणार. म्हणजेच आपल्याला काय मिळतील 66. ओके. तर हे समीकरण नंबर 2 तयार होईल. या ठिकाणी समीकरण नंबर 1, या ठिकाणी समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2 हे सोडवायचे आहे. समीकरण 1 आणि 2 सोडवताना लक्षात काय ठेवायचे, सहगुणक सारखे करायचे. एकतर x चे सहगुणक सारखे किंवा y चे सहगुणक सारखे. या ठिकाणी y आणि y हे दोन्ही सारखेच आहेत, परंतु या दोघांना पण चिन्ह वजा आहेत. मग दोघांना जर चिन्ह सारखे असतील तर आपण त्या दोन समीकरणांची काय करतो, वजाबाकी करतो. म्हणजेच मोठ्यातून लहान वजा. म्हणजे मोठा कोण आहे, समीकरण 2, यातून वजा करणार आपण समीकरण 1, हे लहान आहे. समीकरण 2 काय आहे, 12x - y बरोबर 66. आणि समीकरण 1 या ठिकाणी 2x - y बरोबर -4. यांची आपल्याला वजाबाकी करायची. म्हणजे सर्वांचे चिन्ह बदलतील. या ठिकाणी वजाच्या ठिकाणी अधिक, वजाच्या ठिकाणी अधिक. 12 - 2, 12 - 2 म्हणजेच 10x. हे -y अधिक y हे कट होतील बरोबर 66 अधिक 4. आता ह्या 4चं चिन्ह आपण वजाच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, अधिक. म्हणजे 66 अधिक हे 4 म्हणजेच काय झाले 70. या 10ला इकडे घेऊन जाऊ. x बरोबर 70/10, 10 - 7 70. म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली, 7 आलेली. x बरोबर 7 ही समीकरण कुठे ठेवायची पहा, 1 मध्ये ठेवायची की 2 मध्ये. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्येही ठेवले तरी चालेल, कुठेही ठेवले तरी चालेल. ही समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 काय आहे, या ठिकाणी 2x म्हणजेच 2 गुणिले xची किंमत 7. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, 2 गुणिले 7 वजा y बरोबर -4. आपल्याला xची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. तर या ठिकाणी बेसाती 14 वजा y बरोबर -4. आपल्याला हे -14 आपण इकडे घेऊन जाऊ. म्हणजे या साईडला काय राहिले, y बरोबर -4 आहे. तसेच हे 14 इकडे आल्यानंतर -14 होतील. म्हणजेच y बरोबर -4 -14. दोघांना सारखे चिन्ह आहेत. सारखे चिन्ह असतील तर बेरीज करता येईल आणि त्यांना समान चिन्ह दोघांचं सारखं चिन्ह घेता येईल. -18 आले. हे वजा कट झाले. म्हणजेच y बरोबर किती आले, 18. म्हणजेच आपल्याला अंश आणि छेद हे आपल्याला दोन्ही पण मिळाले. अंश म्हणजे x आहे, म्हणजेच किती मिळालं 7. आणि छेद हा काय आहे y, आणि तो किती आहे 18 आहे. म्हणजेच आपल्याला तो अपूर्णांक, म्हणून अपूर्णांक आपल्याला काय मिळणार आहे, अपूर्णांक म्हणजेच काय आहे x/y. आणि xची किंमत आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी 7 आणि yची किंमत या ठिकाणी 18. अशा प्रकारे आपल्याला तो अपूर्णांक काय मिळालेला आहे, 7/18. यानंतर उदाहरण नंबर 5. उदाहरण नंबर आपल्याला 5 काय दिलेलं आहे, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. एक मालवाहू ट्रक आहे आणि त्यामध्ये 2 प्रकारच्या वजनाच्या काय आहेत, पेट्या आहेत. एक A प्रकारची आहे आणि दुसरी B प्रकारची पेटी आहे. परंतु त्या A प्रकारच्या पेटीचं वजन माहीत नाही आपल्याला आणि B प्रकारच्या पेटीचं वजन माहीत नाही. पुढे आणि त्या ट्रकची क्षमता किती आहे, 10 टन. 10 टन म्हणजेच आपल्याला त्याचं किलोग्रॅममध्ये करावं लागेल. 10 टनाचं म्हणजेच 1 टन म्हणजेच 1000 किलो. म्हणजे 10 टन म्हणजेच काय असणार आहे, 10,000 किलोग्रॅम असेल. पुढे आपल्याला आणखी एक अट दिली. आता पुढे अट काय दिली आहे, जर A प्रकारच्या 150 पेट्या, आता A प्रकारच्या 150 पेट्या घेतल्यात आणि B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे जर A प्रकारच्या ज्या पेट्या आहेत यांची जर 150 पेट्या घेतल्या आणि B प्रकारच्या 100 पेट्या घेतल्या तर ती ट्रकची जी क्षमता आहे 10 टनांची म्हणजेच 10,000 किलोग्रॅमची, तर ती काय होते, पूर्ण होते. म्हणजे वजन किती होते, पूर्ण 10,000 किलो होते. पुढे जर A प्रकारच्या 260 पेट्या घेतल्या, समजा आता दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितले, समजा जर A प्रकारच्या 260 पेट्या घेतल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या घ्याव्या लागतात. म्हणजे जर आपण A प्रकारच्या 260 पेट्या टाकल्या तर ते ट्रकचं वजन म्हणजे 10 टन होण्यासाठी आणखी B प्रकारच्या किती टाकावं लागतं, तर 40 पेट्या टाकावं लागतात. तर प्रत्येक पेटीचे वजन काढा म्हटलेले किंवा किती. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक पेटीचं वजन काढायचं. म्हणजे आपल्याला A प्रकारच्या पेटीचं वजन काढायचे आणि B प्रकारच्या पण काढायचे. तर आपल्याला त्याचं वजन माहीत नाही. तर सुरुवातीला आपण काय घेऊया, A प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर x घेऊ आणि B प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर y घेऊ. म्हणजे सुरुवातीला समजा काय म्हणता येईल, A प्रकारच्या पेटीचे वजन, A प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर x किलोग्रॅम. हे सुरुवातीला झालं. पुढे B प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर काय घेणार
वाय किलोग्रॅम. हे दोन प्रकारासाठी होतील, एक एक्स ए पेटीसाठी एक्स आणि बी पेटीसाठी वाय किलोग्रॅम. परंतु आपल्याला अट काय दिली, पहिली अट काय दिलेली आहे, पहिली अट आपल्याला काय सांगितलेलं आहे की ए प्रकारच्या अशा किती पेट्या आहेत 150 आणि बी प्रकारच्या 100 पेट्या आहेत. म्हणजे आपण एका पेटीचं x किलोग्रॅम घेतलं आहे, तर अशा 150 पेट्याचं किती असेल, 150 गुणिले x असेल. म्हणजे आपण जर एका पेटीचं x तर 150चं किती, तर 150 x. म्हणजेच आपल्याला काय घ्यावं लागेल, पहिल्या अटीवरून ए प्रकारचे किती आहेत 150 म्हणजे 150 x अधिक बी प्रकारचे किती आहेत 100 म्हणजेच काय येईल 100 वाय. तर त्यावेळेस त्यांचं पूर्ण वजन किती होतं आहे 10 टन. 10 टन म्हणजेच किती 10,000 किलोग्रॅम होईल. या ठिकाणी आपण लिहून घेऊ 10 टन म्हणजेच काय आहे 10,000 किलोग्रॅम. कारण हे जे पेटीचं वजन असणार आहे हे टनमध्ये नसणार आहे, किलोग्रॅममध्ये असणार आहे. म्हणून आपण हे टनचं कशामध्ये करावं लागेल, किलोग्रॅममध्ये करावं लागेल. हे झालं, ही पहिली अट झाली. पहिल्या अटीवरून हे आपल्याला समीकरण मिळालं. पहा 150 ए प्रकारच्या पेटीचं वजन 150 होतं, म्हणजे एका पेटीचं वजन x आहे, तर आपल्याला अशा किती पेट्यात ए प्रकारच्या 150. जसं की आपल्याला एका पेटीचं समजा वजन 10 किलो असेल, तर तशा 2 पेट्या घेतल्या तर किती होईल 20, 5 घेतल्या तर 50 होईल. म्हणजे आपण त्यांचा गुणाकार केला. त्याचप्रकारे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते करावं लागेल. म्हणजे बी प्रकारच्या 100 पेट्या होत्या, म्हणजे एका पेटीचं वाय वजन, तर 100 पेट्याचं किती 100 वाय. ही पहिली अट झाली. परंतु या समीकरणाला भाग जाईल, कितीने भाग जाईल 50ने भाग जाईल आपल्याला समीकरणाला. म्हणजेच काय म्हणता येईल 50ने भागून. 50 त्रिक 150 म्हणजे 3x अधिक 50 दुने 100, इकडे 50 दुने 100 आणि 0 0 म्हणजे 200 शिल्लक राहिले. या ठिकाणी समीकरण नंबर 1 हे पहिलं समीकरण तयार होईल. नंतर दुसरी अट काय दिलेली आहे आता की ए प्रकारच्या किती पेट्या टाकायला सांगितले आहेत 260 पेट्या सांगितल्यात. म्हणजे आता ए प्रकारच्या म्हणजे त्याचं वजन किती असेल x म्हणजे 260 x अधिक नंतर बी प्रकारच्या पेट्या किती आहेत 40 पेट्या आहेत. बी प्रकारच्या 40 पेट्या म्हणजे 40 वाय. आणि त्यावेळेस ट्रकची पूर्ण क्षमता पूर्ण होते. पूर्ण क्षमता म्हणजे किती क्षमता आहे ट्रकची 10 टनांची. म्हणजे या ठिकाणी सुद्धा पुन्हा बरोबर काय घ्यावं लागेल 10 टन म्हणजे 10,000 किलो. पुन्हा या ठिकाणी कितीने भाग जातो आहे का ते पाहायचं. या ठिकाणी भाग जाईल 20ने भाग जाईल. या ठिकाणी 20ने भागून म्हणू म्हणजेच काय येईल तर 20ने भागल्यानंतर 20 एक 20 6 शिल्लक राहतील 20 त्रिक 60 म्हणजेच 13x अधिक 20 दुने 40 बरोबर 20 5 100 0 0 हे समीकरण नंबर 2. या ठिकाणी पाहिजे समीकरण 1 आणि 2 हे सोडवायचे. तर त्यासाठी त्यांचे सहगुणक सारखे करावे लागतील. एकतर एक्सचे सहगुणक सारखे करायचे किंवा वायचे सहगुणक सारखे करायचे. या ठिकाणी 2 वाय आहे, या ठिकाणी सुद्धा 2 वाय आहे. म्हणजे आपल्याला हे सहगुणक सारखे आहेत, तर यांची बेरीज करायची का वजाबाकी करायची हे या चिन्हावरून ठरवायचं. दोघांना पण अधिकचे चिन्ह आहेत, म्हणजे दोघांना सारखे चिन्ह आहे. सारखे चिन्ह असेल तर आपण काय करणार वजाबाकी करता येईल. परंतु वजाबाकी करताना मोठ्यातून लहान वजा, मोठा कोणता आहे मग यामध्ये हा दुसरा जो समीकरण आहे हे मोठे आहे. म्हणजे समीकरण 2 मधून वजा करायचं आहे समीकरण आपल्याला 1. समीकरण 2 काय आहे 13x अधिक 2y. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीची पहिली सराव सोडवली होती सहगुणक सारखे करून, त्याचप्रकारे हे सुद्धा आहे. पुढे समीकरण 1 3x अधिक 2y बरोबर 200. यांची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकीमध्ये सर्वांचे चिन्ह बदलतील या ठिकाणी खाली. म्हणजेच काय राहिले 13 वजा 3 म्हणजेच 10x. 2 वजा 2 कट होईल बरोबर 500 वजा 200 म्हणजेच 300. ओके, तर आपल्याला एक्सची किंमत काढायची. म्हणजेच x बरोबर 300/10 10 त्रिक 30 10 0 0 म्हणजेच x बरोबर किती आलेला आहे 30. पुढे आलेली किंमत आपण समीकरण 1 2 पुढे तरी ठेवूया. समीकरण समजा 1 मध्ये ठेवू. x बरोबर 30 समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळेल त्याची किंमत समीकरण 1 मध्ये म्हणजेच 3 गुणिले एक्सची किंमत 30 अधिक 2y बरोबर किती आहे 2y बरोबर 200. या ठिकाणी हे किंमत मिळेल. यांचा गुणाकार करू 3 0 0 3 त्रिक 9 अधिक 2y बरोबर 200. या 90ला इकडे घेऊन जाऊ. 2y बरोबर 200 हे अधिक आहे, इकडे वजा 90 होईल. म्हणजेच 2y बरोबर 110 मिळेल. 200 वजा 90 110. या 2ला इकडे घेऊन जाऊ. म्हणजेच y बरोबर काय मिळेल आपल्याला 110/2 बेपंचे 10 एक शिल्लक राहिला बेपंचे 10 y बरोबर 55. म्हणजेच
आपल्याला शेवटी वाक्य लिहिता येईल, ए प्रकारच्या पेटीचे वजन किती आहे, एक्स म्हणजेच 30 किलो आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन वाय म्हणजेच 55 किलो. म्हणजे शेवटी काय लिहिता येईल, म्हणून ए प्रकारच्या पेटीचे वजन, ए प्रकारच्या पेटीचे वजन किती आलेले आहे, 30 किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन किती आलेलं आहे, बी प्रकार म्हणजेच वाय, हे किती आलेलं आहे, वाय या ठिकाणी आलेलं आहे 55 किलोग्रॅम आहे. अशा प्रकारे आपल्याला ए प्रकारच्या आणि बी प्रकारच्या दोन्ही पेट्यांचं वजन मिळेल. सुरुवातीला या ठिकाणी ही अट लक्षात ठेवायची कशा प्रकारे घेतली आहे आणि टनाचं कशामध्ये करावं लागेल, किलोग्रॅममध्ये, कारण बॉक्सचं वजन हे कशामध्ये आलेलं आहे, किलोग्रॅममध्ये, म्हणजेच टन हे किलोग्रॅममध्ये करावं लागेल. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. विशालने पूर्ण अंतर, सर्व अंतर किती आहे, 1900. त्यापैकी त्यानं काही अंतर हे बसनं प्रवास केलेला आहे आणि काही अंतराचा विमानाने प्रवास केलेला आहे. तर आपल्याला पुढे काय दिलेलं आहे, बसचा सरासरी वेग हा 60 किलोमीटर दर तास आहे आणि बसचा आपल्याला सरासरी वेग दिलेला आहे. तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी दर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल, त्याला दोन्ही बस आणि विमान हा पूर्ण प्रवास करण्यासाठी त्याला किती वेळ लागलेला आहे, 5 तास लागलेले आहेत. तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला, तर आपल्याला यावरून विशालने बसने किती प्रवास केलेला आहे, किती किलोमीटर हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याने बसने किती किलोमीटर प्रवास केला किंवा विमानाने किती किलोमीटर प्रवास केला हे आपल्याला दोन्ही पण माहीत नाहीत. आपल्याला त्यांना एकूण प्रवास किती केला हे माहीत आहे, म्हणजे बसने आणि विमानाने दोघांनी मिळून केलेला आहे 1900 किलोमीटर आणि त्यासाठी वेळ किती लागलेला आहे, 5 तास लागलेला आहे. आपल्याला त्याचा बसने किती वेळ प्रवास केला हे सुद्धा माहीत नाही किंवा विमानाने किती वेळ प्रवास केला हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहीत नाही. तर आपल्याला जे माहीत नाही त्याबद्दल एकाबद्दल एक्स घ्यावं लागेल, एकाबद्दल वाय घ्यावं लागेल. समजा आपण समजूया की विशालने बसने प्रवास केलेलं अंतर हे एक्स किलोमीटर आहे. समजा बसने या ठिकाणी लिहिता येईल, समजा बसने प्रवास केलेले अंतर बरोबर एक्स किलोमीटर. बसने प्रवास केलेलं अंतर किती घेतलेलं आहे, एक्स किलोमीटर. पुढे विमानाने प्रवास केलेले सुद्धा काढावं लागेल, विमानाने प्रवास केलेले अंतर म्हणजेच ते काय आहे आपल्याला घ्यावं लागेल, ते समजा आहे बरोबर वाय किलोमीटर हे आहे आपल्याला. नंतर आपल्याला वेळ दिलेला आहे, वेळ हा नंतर घेऊ आपण. पहिली अट घेऊ सुरुवातीला. पहिली अट काय आहे, पहिल्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की पूर्ण अंतर त्यानं, की सर्व अंतर त्याला पूर्ण करण्यासाठी किती अंतर आहे ते 1900 आणि ते कशाने पूर्ण केले त्यानं, काही बसनं पूर्ण केले, काही विमानाने. म्हणजे काही अंतर एक्स किलोमीटर आणि वाय किलोमीटर, म्हणजे एक्स आणि वाय, म्हणजे बसनं प्रवास केलेलं एक्स किलोमीटर आणि विमानाने प्रवास केलेलं वाय किलोमीटर, असं दोन्ही मिळून अंतर हे किती आहे 1900. म्हणजे पहिल्या अटीवरून काय लिहिता येईल आपल्याला, बसने केलेलं अंतर, प्रवास केलेलं अंतर अधिक विमानाने प्रवास केलेलं अंतर म्हणजेच वाय किलोमीटर बरोबर असे दोन्ही मिळून किती आहेत 1900 किलोमीटर. ही झाली पहिली अट. त्यानंतर दुसरी अट बनवायची आहे. आता दुसरी अट बनवताना याच्यामध्ये आपल्याला वेळ दिलेला आहे. दुसऱ्या अटीमध्ये वेळ किती दिलेला आहे, एकूण वेळ आहे तो, एकूण वेळ किती आहे 5 तास आहे. यानंतर आणखी काय दिलेलं आपल्याला, एकूण अंतर तर झालेलं आहे. नंतर आपण या ठिकाणी आता वेळ माहिती आपल्याला 5 तास आहे. नंतर वेग दिलेला आहे, सरासरी वेग, म्हणजे बसचा सरासरी वेग दिलेला आहे, सरासरी वेग, आणि तो किती आहे 60 किलोमीटर प्रति तास हा दिलेला आहे. नंतर विमानाचा सुद्धा दिलेला आहे, विमानाचा सरासरी वेग, आणि हा किती आहे बरोबर 700 किलोमीटर प्रति तास हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला वेग माहिती आहे आणि अंतर माहिती आहे. वेग आहे, बससाठी वेग आहे 60 आणि विमानासाठी वेग आहे 700. बससाठीचं अंतर आहे एक्स किलोमीटर आणि विमानासाठीचं अंतर आहे वाय किलोमीटर. तर यासाठी विमानासाठी किती वेळ लागला आणि बससाठी किती वेळ लागला हे आपल्याला माहीत नाही. दोघांना मिळून माहिती आहे 5 तास वेळ लागला, परंतु आपल्याला सेपरेट माहीत नाही, म्हणजे बससाठी किती वेळ लागला आणि विमानासाठी किती वेळ लागला. तर त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं या ठिकाणी. वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर अंतर छेद वेळ, किंवा त्यालाच काय म्हणता येईल
काळ म्हणता येईल. तर या ठिकाणी आपल्याला वेग माहिती आहे, अंतर माहिती आहे, तर वेळ आपल्याला काढायची. तर वेळ बरोबर काय येईल, म्हणजे वेळ बरोबर हे अंतर आहे तसंच राहील, हे वेळ इकडे येईल आणि वेग इकडे येईल, म्हणजेच या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, खाली वेग. तर आपल्याला यावरून बसने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ हे आपल्याला काढायचा आहे आणि नंतर विमानाने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ. तर सुरुवातीला बसने 2 अटी आहेत आपल्याला. बसने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ आणि हा वेळ कशावरून काढायचा आहे, हा वेळसाठीचं सूत्र वापरायचं आपल्याला या ठिकाणी. वेळ किती आहे, अंतर छेद वेग. मग बससाठी काढतो आपण, बससाठीचा अंतर किती आहे, बससाठी x आहे, म्हणजे अंतरच्या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, x. पुढे छेद वेग म्हटले आणि वेग, बसचा वेग या ठिकाणी दिलेला आपल्याला 60. ओके, या ठिकाणी काय झाला, बस प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ हा किती लागलेला आहे, 1/60. हे झालं बससाठी. पुढे विमानाने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ. आता विमानासाठी किती वेळ लागणार आहे हे पाहणार आहे, ते सुद्धा काढण्यासाठी हे सूत्र आहे अंतर छेद वेग. परंतु अंतर हे कोणासाठीचं घ्यायचे, आता विमानाने प्रवास केलेले अंतर म्हणजेच y छेद विमानाचा सरासरी वेग म्हणजेच किती आहे, 700. तर आपल्याला या दोघांवरून दुसरी अट तयार होईल, दुसरं समीकरण तयार होईल. ते समीकरण काय आहे की बसनं प्रवास करण्यासाठी वेळ आणि विमानासाठीचा प्रवास करण्यासाठीचा वेळ असे दोघांचा मिळून एकत्र किती वेळ लागतो आहे, दोघांचा मिळून बस आणि विमानासाठी प्रवास करण्यासाठी 5 तास लागतात. दोघांसाठी मिळून आहे म्हणून दोघांची काय करता येईल, आपल्याला बेरीज करता येईल. म्हणजेच 1/60 अधिक y/700 बरोबर किती वेळ आहे, 5 तास. ओके, या दोघांची बेरीज काय केली, कारण बस आणि विमान या दोघांनी मिळून प्रवास करायला त्याला किती वेळ लागलेला आहे, 5 तास. दोघांनी मिळून म्हटल्यानंतर काय होईल, दोघांची बेरीज होईल. पुढे आपल्याला ह्याला सोडवायचं आहे. सोडवताना तिरकस गुणाकार करू. या साईडला तिरकस गुणाकार केल्यानंतर काय येईल, 700x अधिक 60ने yला गुणा 60y छेदामध्ये 60 गुणले 700 बरोबर या ठिकाणी 5y. यांचा गुणाकार करू. हे 700x आहे तसेच अधिक 60y छेदामध्ये हा गुणाकार काय येईल, किंवा हे आपण इकडे घेऊ शकतो, हे 3 शून्य आहे तसे आणि 7×42 बरोबर या ठिकाणी 5. पुन्हा हे 42 इकडे घेऊन जाऊ, म्हणजेच काय मिळेल आपल्याला या ठिकाणी, हे 700 आहे तसेच 700x अधिक या ठिकाणी 60y आहे तसेच बरोबर या ठिकाणी 5. आणि 5ला गुणाकारमध्ये हे जे आहेत 42,000 ते इकडं आणल्यानंतर काय होतील, गुणाकार होतील 42,000. तर गुणाकार करू. हे 700 आहे तसेच राहील, x अधिक 60y बरोबर यांचा गुणाकार काय येईल, हे 3 शून्य शेवटचे आहे तसेच 5 दुणे 10 चा 1 5 20 आणि 1 21 या ठिकाणी मिळालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला याला भागाकार करायचा आहे. ओके, भागाकार करून किती येते ते पाहायचं आहे. आता या ठिकाणी आपण 20ने भागू, ह्याला 20ने भाग जाईल म्हणजे 20ने भागून म्हणता येईल. 20ने भागल्यानंतर काय येईल, तर 20 त्रिक 60 10 शिल्लक राहतील आणि 20 100 म्हणजे 35x. 20 त्रिक 60 म्हणजे 20 त्रिक म्हणजे 3y बरोबर या ठिकाणी 20 1 20 नंतर 1 शिल्लक राहील, 20 0 0 20 100 आणि हे 2 शून्य शेवटचे. ओके, तो भागाकार करून लक्षात नाही आलं तर हा भागाकार करून पहा तुम्ही कसं आलेलं आहे ते कट करून. हे समीकरण नंबर 2 हे दुसरं समीकरण तयार होईल. ओके, म्हणजे पहा समीकरण 1 मध्ये काय केलं, समीकरण 1 या ठिकाणी आहे आणि समीकरण 2 त्या ठिकाणी. तर आपल्याला समीकरण 1 आणि 2 यामध्ये आपल्याला x सहगुणक किंवा y सहगुणक सारखे करायचे आहेत. तर आपण या ठिकाणी y सहगुणक सारखे करू. म्हणजे या समीकरण 1ला म्हणजे या ठिकाणी समीकरण 2 मध्ये 3 आहेत तर या ठिकाणी सुद्धा काय आणायचे 3. म्हणजे समीकरण 1ला कितीने गुणावं लागेल आपल्याला, 3ने गुणून. या ठिकाणी 3ने गुणूया म्हणजेच या ठिकाणी काय मिळेल, 3ने गुणल्यानंतर 3x अधिक 3y बरोबर या ठिकाणी 3ने गुणल्यानंतर हे 2 शून्य आहे तसेच आणि 19 त्रिक 57. हे समीकरण नंबर आपण पुढचा नंबर देऊ 3. समीकरण 2 आणि 3 आता सोडवायचे आहेत. आता यांचे चिन्ह पाहायचे. हे दोघांना वायचे सहगुणक सारखे केले, दोघांना अधिक अधिक आहे म्हणजे दोघांची वजाबाकी करावं लागेल. वजाबाकी करताना मोठ्यातून लहान वजा. या ठिकाणी दुसरे समीकरण मोठे आहे म्हणजे 2 वजा 3 करू. काय आहे, 35x अधिक 3y बरोबर 10,500.
वजा पुढे काय आहे 3x अधिक 3y बरोबर 5700 किंवा 5700. परंतु वजाबाकीमध्ये आपण सर्वांचे चिन्ह बदलतो खाली दुसऱ्या समीकरणाचे. पुढे 35 वजा 3x म्हणजे 35x वजा 3x म्हणजेच काय राहतील या ठिकाणी 32x. 3y वजा 3y हे कट होतील. पुढे 0 वजा 0 0 0 वजा 0 0 15मधून 7 गेले 8. या ठिकाणी हातचा घेतला होता 9 राहिले 9मधून 5 गेले 4 म्हणजे किती आले 4800. इथं आपल्याला एक्सची किंमत काढता येईल. एक्स बरोबर 4800 छेद 32. 16ने भाग जाईल 16 दुने 32 16 त्रिक 48 16 शून्य 0 16 शून्य 0. पुन्हा आणखी भाग जाईल 2ने बेक बे बेक बे बे पंच 10 बे 0 0 म्हणजेच एक्स बरोबर आपल्याला किती मिळालं या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला 16ने भागून. या ठिकाणी आपण 16ने भागतो दोघांना पण आणि नंतर 2ने पण भागलं म्हणजेच एक्स बरोबर किती आपल्याला मिळाले 150. एक्स म्हणजेच काय आहे बसने प्रवास केलेल्यानंतर म्हणजेच x किलोमीटर आहे. म्हणजेच बसने प्रवास केल्यानंतर किती आहे 150. आपल्याला वाय काढण्याची गरज नाही कारण आपल्याला विमानाने प्रवास केल्यानंतर काढायचं नाही किंवा काढलं तरी चालेल. शेवटी वाक्य लिहिता येईल. कायला वाक्य लिहिता येईल आपल्याला म्हणून बसने प्रवास केलेल्यानंतर म्हणून बसने प्रवास केलेले अंतर 150 किलोमीटर आहे. अशा प्रकारे आपल्याला शेवटी वाक्य लिहिता येईल. आणि अशा प्रकारे आपण सराव संच 1.5 ही पूर्ण केलेली आहे. सुरुवातीला यामध्ये सुरुवातीला पहिली अट बनवताना दोन्ही अंतर घेता येतील आणि दुसरी अट बनवताना वेग वेळ आणि अंतर या तिघांवरती सूत्राचा वापर करून आपल्याला बसने प्रवास करण्यासाठीचा वेळ हा काढायचा आहे. आणि आपण वेळच का काढला कारण आपल्याला दोघांचा मिळून वेळ माहीत आहे 5 तास म्हणून दोघांचा वेळ काढलेला आहे आणि दोघांचा वेळ काढून दोघांची काय केलेली आहे बेरीज कारण एकूण वेळ हा 5 आहे. एकूण म्हटल्यानंतर दोघांची बेरीज होईल या ठिकाणी.